कॉकरोच जनता पार्टी. आता मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा 18 मिलियन काहीतरी होतात. एवढ्या मिलियन फॉलोअर्स या सोशल मीडियावर त्यांचं चाललेलं आहे, त्यांच्या प्रत्येक हँडलवरती. आणि सोशल मीडियावर भन्नाट गोष्टी चालल्या त्यांच्यात आणि खूप व्हायरल पण होत आहे. आणि हा टॉपिक म्हणजे मला याबद्दल का बोलायचं आहे, कारण खूप ट्रेंडी पण आहे ही गोष्ट आणि मला माझं मत पण मांडायचंय. मी कुठल्या पार्टीला असं सपोर्ट करत नाही किंवा कुठल्या पार्टीला असं विरोध पण नाही करत. प्रत्येक जण प्रत्येकानुसार विचार करते आणि निर्णय घेते. पण आपले चीफ जस्टिस जे आहेत त्यांनी असं सेंटेन्स टाकलेलं की हे जे भारतातले अनएम्प्लॉईड माणसं आहेत ते सगळे कॉकरोच आहेत. Youngsters like cockroaches, they don't get any employment, they don't have any place in profession. आता त्यांनी पण विचार करावा की अनएम्प्लॉयमेंट कशी काय वाढली भारतात आणि कुठेतरी त्यांचे सिस्टीमचे लूप होल त्यांनी बुजावे आणि त्या नाही बुजवले तर तिथनं कॉकरोचच बाहेर येणार ऍट दी एंड. मग कुठेतरी सिस्टीम पण तुम्ही चेक करावं की कसं वर्क होते, कसं गव्हर्नमेंट चालतीये किंवा कुठं करप्शन थांबलं पाहिजे किंवा कुठं काय गोष्टी क्रिएट झाले ते आपल्याला एंड केले पाहिजे, ज्यांनी की आपल्याला ते थ्रेटन होतील किंवा अवघड होईल पुढे जाऊन. आणि कॉकरोच जनता पार्टी म्हणा आणि खूप काही अजून पार्टी येतील. आता हे जेनझी आहेत आणि बाकीचे जे माणसं आहेत जे अनएम्प्लॉयमेंट आहेत, जे मोकळे बसले ते सोशल मीडियावर, हे सगळे फ्रस्ट्रेशन बाहेर येतील आणि अशी पार्टी तयार होतील. जे नेपाळमध्ये झालं ते म्हणजे खूप खराबच होतं म्हणा, की एक वेगळ्याच लेवलला गेलं. आणि तसंच ही गोष्ट नाही व्हावी आणि कुठंतरी ही गोष्ट एक गव्हर्नमेंटने पण समजून घ्यावं की बाबा आपण कोणाला तयार करतोय आणि पुढच्या पिढीने जर अशा रिबेल गोष्टीत तयार झालं तर हे आपल्या देशासाठी पण खूप खराब असेल असं मला असं वाटतं. आणि कुठेतरी या गोष्टी आहे ना, आणि ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन 18 मिलियन होतात 4 दिवसात, म्हणजे शक्यच नाहीये. मी एवढे व्हिडिओ टाकतोय मला व्ह्यूज इथे येणं, कुठेतरी मला चाललंय मला फॉलोवर वाढवणं, मला फॉलोवर पण वाढवा रे, जेवढे पण कॉकरोच आहेत मला पण वाढवा, मी पण पुढे जातो. आणि चांगले आहे प्रत्येक म्हणजे जेनजीव उभारून येतोय आणि असे विचार करतोय, चांगली गोष्ट आहे. पण गव्हर्नमेंटनी स्वतः ही गोष्ट आचरणात आणावी आणि शिकावं मला असं वाटतं.